राज्यामधल्या 32 जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत येणाऱ्या 336 पंचायत समित्यांच्या निवडणुकांची तारीख आज किंवा बुधवारी जाहीर होण्याची शक्यता आहे। राज्य निवडणूक आयोग नगर परिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुका पार पडल्याच्या नंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करणार असल्याची माहिती मिळते। या संदर्भामध्ये आज किंवा उद्या निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होण्याची शक्यता आहे। नगर परिषद नगरपंचायतीच्या निवडणुका पार पडल्याच्या नंतर डिसेंबरमध्ये जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे। राज्यामध्ये 14 आणि 15 डिसेंबरच्या दरम्यान जिल्हा परिषदेच्या निवडणुका होऊ शकतात। दरम्यान कोणत्या विभागामधील किती जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचा बार उडणार आहे आपण जाणून घेऊया। 32 जिल्हा परिषदा आणि 336 पंचायत समित्यांच्या निवडणुकांची घोषणा केली जाईल। मंत्रिमंडळ बैठकीच्या नंतर दुपारी 4च्या सुमारास या संदर्भातली घोषणा होऊ शकते। डिसेंबरच्या 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यामध्ये मतदान आणि मतमोजणी शक्य आहे। राज्यातल्या 34 जिल्हा परिषदांपैकी भंडारा गोंदिया वगळता सर्व 32 जिल्हा परिषदांची निवडणूक होणार आहे। मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण, ठाणे या विभागातल्या सर्व जिल्हा परिषदांच्या निवडणुका आहेत। ठाणे कोकण विभागामध्ये ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या 5 जिल्हा परिषदांच्या निवडणुका असतील। उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर या ठिकाणी निवडणूक असेल। पुणे विभागामध्ये पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्हा परिषदेची निवडणूक आहे। मराठवाड्यामध्ये सगळ्या 8 जिल्ह्यांच्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका होतील। विदर्भामध्ये अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली अशा 9 जिल्हा परिषदांच्या निवडणुका पार पडतील। पुढची बातमी बघूयात। मेळघाटामधल्या धारणी उपजिल्हा रुग्णालयामध्ये एकाच दिवशी 3